नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, या कार्यक्रमात म्हणजे नवरात्रोत्सवानिमित्त आपण 9 कार्यकर्तृत्ववान स्त्रियांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांचा सगळा जीवन प्रवास जाणून घेतो। खरंच स्त्री म्हणजे एक रणरागिणी असते, दुर्गा असते आणि अष्टवधानी असते ती। आणि आपण पाहतो आजही स्त्रिया फक्त चूल मूल सांभाळत नाहीये, आपलं कुटुंब सांभाळताना सुद्धा त्या समाजोपयोगी बरेच कार्य करत आहेत, विविध क्षेत्रात काम करत आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, कायदे तज्ञ आहेत। तर आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर रश्मी फडणवीस मॅडम यांना। रश्मी मॅम नमस्कार। नमस्कार। मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये आणि नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। छान वाटलं। डॉक्टर रश्मी फडणवीस यांचा मी परिचय करून देणारच आहे, पण त्या स्त्री रोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच आणि गेली 45 वर्षांहून अधिक काळ त्या स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहे। आणि आज आमच्या दोघींतर्फे तुम्हा सगळ्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मॅडमनी बऱ्याच म्हणजे 1976 साली MBBS ची पदवी घेतली। त्यानंतर विवाहानंतर पती डॉक्टर भालचंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनाने घर आणि मुलांना सांभाळून स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात त्यांनी MD आणि DGO आणि DFP असे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरित्या प्रसिद्ध उद्योगपती श्री रतन टाटा यांच्या शिष्यवृत्तीवर पूर्ण केलं। त्यानंतर त्या बरंच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काही काळ रिसर्च अधिकारी पदावर त्यांनी नोकरी केली। 1980 ते 1983 या दरम्यान त्या विरार इथल्या संजीवनी इस्पितळात मानस स्त्री रोगतज्ञ या पदावर काम करत असतानाच खार वांद्रे परिसरात स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सुरू केला। त्यामुळे वसई, विरार, अर्नाळा तसंच वांद्रे, खार आणि सांताक्रूज या परिसरातील स्त्री रुग्णांना रश्मिताईंचा आधार वाटू लागला। त्यानंतर 1984 साली त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विरार येथील रुग्णसेवेला विराम देऊन त्यांनी अंधेरी येथील जीवन विकास केंद्रात मानस स्त्री रोगतज्ञ आणि प्रसूती शास्त्रज्ञ म्हणून जबाबदारी स्वीकारली। ती आजतागायत त्या कार्यरत आहेत। डॉक्टर रश्मी यांच्या ज्ञानाचा आणि रुग्णसेवेचा लाभ पार्लेकरांना झाला। विलेपार्ल्यात त्यांचं 1998 पासून वास्तव्य आहे। 45 वर्षांहून अधिक काळ त्या स्वतंत्रपणे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत आणि 3000हून अधिक प्रसूती आणि शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहे। हा त्यांचा बायोडेटा फार आधीचा आहे, पण तरी सुद्धा म्हणजे त्यात बरेच म्हणजे आपण कधी कधी आपल्याकडनं मोजपात पण ठेवली जात नाही आणि मोजमाप ठेवण्याची तशी हेही नाही। बरोबर, नक्कीच। आणि तसंच त्या एक प्रभावी वक्त्या आहेत। दूरदर्शन, आकाशवाणी तसंच अनेक खासगी वाहिन्यांमध्ये त्यांनी आरोग्य संपदा, नमस्कार अल्फा, हॅलो डॉक्टर, कौटुंबिक स्वास्थ्य अशा विविध कार्यक्रमात स्त्री रोग आरोग्याबद्दलची अनेक माहिती प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत त्यांनी प्रभावी शैलीतून पोहोचवली आहे। त्या सृजनशील लेखिकाही आहेत आणि अनेक दैनिक आणि साप्ताहिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे। त्यांचं अंकुराला वृक्ष हे पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि तसंच त्या एक दिवाळी अंक सुद्धा त्या सांभाळतात, म्हणजे त्याचं सगळं संपादनाचं कार्य त्या सांभाळतात। अशा आज आपल्याला डॉक्टर रश्मी फडणवीस आपल्याला आज खास नवरात्री निमित्त लाभलेले आहेत। तर अर्थातच तुमचा हा सगळा जीवन प्रवास जाणून घ्यायचा आहे। आपण डॉक्टर व्हावं हे आधी आपण म्हणजे लहानपणी साधारण नाही, लहानपणी तशी इच्छा होती, B.Pharmला जाणार होते, पण त्यानंतर असं झालं की मला MBBS ला सहजगत्या आणि त्यावेळेला असं मार्कांची खूप चढावड नसायची, त्यामुळे आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की तुला मिळतंय तर मग तू का सोडते आणि B.Pharmला जाते, म्हणून मग मी MBBS व्हायला गेलो। आता MBBS झाल्यानंतर नुसतं मला डॉक्टर MBBS होऊन काम करायचं नव्हतं, मला काहीतरी त्यात शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं नवीन, म्हणून मग मी MD झाले। आणि MD होण्याचं एक कारण असं आहे की मला व्हायचं होतं अॅनेस्थेटिस्ट खरं, पण अॅनेस्थेशिया म्हटलं ना का घराकडे दुर्लक्ष होतं आणि मुख्य म्हणजे तुमचा तो व्यवसाय जो आहे तो व्यवसायासाठी तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला अटॅचमेंट आणि हे असावं लागतं। तर त्याच्याऐवजी हे प्रसूतीशास्त्र आणि तो कसा बिहाइंड द कर्टन असतो, अॅनेस्थेटिस्ट कधीही लोकांपुढे येत नाही। मग प्रसूतीशास्त्रज्ञ किंवा गायनॅक ह्याच्यामध्ये स्त्रीरोग मी म्हटलं की मग ठीक आहे आपण तो घेऊया, आणि ते जे शास्त्र आहे ते मला आवडत गेल्यानंतर मी त्यात आणखीन अभ्यास सफलपणे तुम्ही करायला लागला। आता साधी गोष्ट विचाराल तुम्ही, त्यावेळेला ज्या वेळेला मासिक पाळी येते आपल्याला
त्यावेळेला पोटात अतिशय दुखतं. ही साधी सगळ्यांची समस्या आहेच. बरोबर. आणि ती समस्या म्हणजे आताच्या ह्या वयापर्यंत आम्ही थोडं म्हणजे डॉक्टर लीला गोखले आणि आम्ही एक संशोधन केलं. अच्छा. त्याच्यात टॅबलेट थायामीन 100 मिलीग्राम ती गोळी आहे. ती गोळी जर 3 महिने तुम्ही घेतली तर आयुष्यभरची पोटदुखी थांबते. अच्छा. म्हणजे इतका हा छान प्रयोग होता की त्यातून मला आनंदच मिळाला की बाबा ठीक आहे, मला उपयोग नाही झाला पण बाकीच्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईलच की नाही. तर त्यामुळे अशा तऱ्हेचं हे करायला मला खूप आवडतं. नवीन नवीन काहीतरी माझं विशेषतः इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व आणि पीसीओडी ह्याच्यामध्ये मला जास्त गम्य आहे. आणि तसं प्रत्येक प्रसूती वेगळी असते. एकाच घरातली एकाच बाईची दुसऱ्यांदा होणारी प्रसूती वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला टेन्शन त्या पहिल्या दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत असतच असं आहे. असा प्रकार आहे. नक्कीच मॅडम. बऱ्याचशा म्हणजे इथेच उल्लेख आहे अधिकच 3000हून अधिक तुम्ही प्रसूती केलेल्या आहेत. तर काय अनुभव होते म्हणजे कधी आता जसं आपण म्हणालो एक 9 महिन्यापर्यंत टेन्शन असतं, अगदी बाळ जन्माला येईपर्यंत टेन्शन असतं. तर अशी कुठली केस होती की ज्यामध्ये तुमचा कस लागला किंवा असं फार तुम्हालाही टेन्शन आलं म्हणजे आई बरोबर डॉक्टरनाही टेन्शन आलं? नाही, ज्या वेळेला पूर्वी काय व्हायचं की फिट्स येण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे 9 महिने झाले कारण 8व्या 9व्या महिन्यात तो टॉक्सिमिया ऑफ प्रेग्नन्सी म्हणून व्हायचं. आणि त्यावेळेला काय व्हायचं की तेव्हा औषधं नव्हती. आता कसं औषधं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी आणि बाकीचे हे रासायनिक पद्धतीने आपण शोधून काढू शकतो की ह्या बाईला पुढे किती कॉम्प्लिकेशन्स होतील. त्यामुळे आपल्याला आता काय झालेलं आहे की आम्ही जे करतो जेव्हा प्रसूतीसाठी एखादी स्त्री येते ती पहिल्या दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत आमच्याच ताब्यात असते. त्यामुळे काय होतं की तिचं सगळा ग्राफ मला माहिती असल्यामुळे नक्की कुठच्या वेळेला काय होऊ शकतं हे आपण सांगू शकतो. आणि सोनोग्राफी हे खूप आम्हाला म्हणजे फायदेशीर ठरलेला वरदान आहे ते. आणि तसंच रासायनिक अनेक NIPT वगैरे हे जे अनॉमली स्कॅन आणि बाकीचं हे झालं त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निकनी सुद्धा बाळामधलं व्यंग आम्हाला समजतं. आणि त्यामुळे आधी कळल्यामुळे आपण त्याचा इलाज करू शकतो. आता नवीन एक हे झालेलं आहे की आपली जीवनशैली बदलली. त्यामुळे पूर्वी प्रेग्नन्सीमध्ये कसे बाई सतत काम करत राहायची त्यामुळे तिला काही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता कमी असायच्या. अच्छा. पण आता डायबिटीस होतो, आता ब्लड प्रेशर होतं, आता पायाला सूज येते, प्रोटीन्स कमी होतात. मग अशा ह्याच्यामध्ये लक्ष देऊन जर आपण काम केलं आणि किंवा लहान बाळ जे वाढत असतं ते अचानक त्याची ग्रोथ थांबते आणि त्याला IUGR म्हणतात. अशा तऱ्हेचं होतं. अशा प्रकारे आम्हाला सतत लक्ष ठेवायला लागतं की ह्या महिन्यात काय झालं बाबा, 15 दिवसांनी काय झालं, 8 दिवसांनी काय होणार आहे आणि त्याच्या 8 दिवसांनी काय नक्की करायला पाहिजे. म्हणजे तो एक ग्राफ प्रत्येक पेशंटचा वेगळा असतो आणि प्रत्येक पेशंट परत ती दुसऱ्या डिलिव्हरीला आली तरी तिचा ग्राफ वेगळा होऊ शकतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रसूतीशास्त्रज्ञांनी अगदी आरामात राहता कामाला. अच्छा. नक्की. आणि डॉक्टर म्हटलं की तसंच 24/7 युअर ऑन टोज की म्हणजे कधी कुठली केस. आणि टेन्शन हे असतं. आता ब्लिडिंग जे म्हणतो आपण लहान मुलींना हल्ली खूप ब्लिडिंग होतं म्हणजे शाळेत. आणि हल्ली काय झालंय की संगणक युगामध्ये तुम्हाला मोबाईल लवकर हातात येतात. त्यामुळे त्यात ती मुलं काय बघतात हे तुम्हाला माहित नाही. बरं ती जरी बघत असली तरी एकंदरीत शरीरावरती त्यांचा परिणाम होतो, मनावरती परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीचं जे वय होतं 12 ते 13 वर्ष ते सरकून खाली 8 वर्षापर्यंत आले. जेव्हा 8 वर्षाला एखाद्या मुलीला पाळी येते ती बावरून जाते. त्यामुळे त्याला प्रिकॉशन्स प्युबर्टी म्हणतो. पण ती जी होते ती एकदम काय पाळी चालू होत नाही. आधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, मग प्युबिक हेअर येतात, असं हळूहळू होत होत मासिक पाळी येते. पण मुख्य काय आहे की मासिक पाळीचं हे जीवनशैली बदलल्यामुळे लवकर येते असं झालंय. तर त्याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आई वडिलांचं लक्ष त्याकडे गेलं पाहिजे की आपण मुलांना हातात कधी मोबाईल द्यायचा, किती वेळ द्यायचा
ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. केवढा मोबाईलचा फरक पडतो. आणि दुसरं म्हणजे काय, आता शाळेमध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेळेला आता करोना झाला त्यावेळेला मोबाईल वापरायला शिकली मुलं. त्यामुळे ग्रामीण विभागातली मुलं सुद्धा मोबाईलवरती काय पाहायचं आणि काय पाहू नये हे दोन्ही शिकले. असं झालं ते. नक्कीच. मॅडम, आता मला विचारायला असं आवडेल की ठिकठिकाणी तुम्ही जाता, म्हणजे महाराष्ट्रभर बरेचसे तुम्ही कॅम्प पण घेतलेले आहेत, तर सगळीकडे स्त्री ही ती स्त्रीच असते आणि तिचं ते म्हणजे घाबरणं, थोडी मनाची त्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया सुद्धा एकदम सांगत नाही, ते एकमेकांना ढकलतात आणि तू सांग मी सांग असं करतात. आणि नक्की काय होतं म्हणजे श्वेतप्रधाराची जी हे आहे म्हणजे व्हाईट डिस्चार्ज म्हणतो, ते सांगताना सुद्धा काही स्त्रिया त्या आता काय माझं पाळी बंद झाली आहे, मग हा प्रकार मी कशाला सांगायचा, पण तो अतिशय महत्वाचा आहे. त्यांनी कॅन्सर आतमध्ये असतो आणि तो तुम्हाला कळत नाही. म्हणजे खरं म्हणजे कॅम्प्स हे शहरात घेण्यापेक्षा गावात घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ग्रामीण जीवन जे म्हणतो आपण, ते ग्रामीण जीवनात जसं त्यांची लाईफस्टाईल छान आहे अजूनपर्यंत, तसे हे काही प्रॉब्लेम जे आहेत, काही ज्या समस्या आहेत, स्त्री जी मोकळेपणाने बोलू शकत नाही, तर त्या बाहेर येणं अति आवश्यक आहे. आणि अंधश्रद्धा सुद्धा तशाच आहेत. अंधश्रद्धा सुद्धा गेल्या पाहिजेत. हल्ली पीसीओडीचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं आहे आणि स्ट्रेस घेतला की ते सगळं पीसीओडी वगैरे सुरू होतं. तर नेमकी पीसीओडीची काय कारण असू शकतात? नाही, पीसीओडी म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, म्हणजे या ह्याच्यामध्ये आपला अंडकोश हा काम करायचा शिथिल बनतो, आळशी बनतो. अच्छा. म्हणजे त्या अंडकोशात तयार होणारं अंडबीज हे 1 ते 7 ह्या पायऱ्यांवरती चढायला पाहिजे. ते न चढता 1 ते 4 ह्याला त्याची वाढ बंद पडते. आणि बंद पडल्यामुळे काय होतं की आजूबाजूला पाणी साठतं आणि पाणी साठलं का ते अंडकोश तो जड होतो. अच्छा. जड झालं का मग पोटात दुखणं सुरू होतं. पण अशा अंडकोशाला सतत कार्यरत ठेवण्याच्या गोळ्या आहेत, तुमची जीवनशैलीमधले हे बदल आहेत, तुम्हाला व्यायाम करणं आवश्यक आहे, तुमच्या खाण्यामध्ये काय बदल करायचा हे महत्वाचं आहे. म्हणजे अशा तऱ्हेने जर व्यवस्थित लक्ष दिलं गेलं तर पुढचे काय काय परिणाम होतात त्यांनी, की समजा आपण लक्षच दिलं नाही, पीसीओडी येते, बरं झालं महिना येत नाहीये, 1.5 महिने नको, 2 महिने नको, आरामात राहूया, तसं नाही चालत. जर समजा असं असेल तर काही वेळाने आपल्या शरीरावरती पुरुषासारखी हेअर ग्रोथ व्हायला सुरुवात होते. हनवटी खाली केस येतात, पोटावरती केस येतात आणि मग असं वाटतं की अरे आपल्याला हे आता असे कसे केस आले, माझा तर महिना बरोबर येतोय, सगळं बरोबर होतं. पण ते इंडिकेशन असते की आतमध्ये काहीतरी होते, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, असं नैसर्गिक. पण दुसरी गोष्ट अशी आहे की नुसतंच पीसीओडी समजा ट्रीट केलं नाही तर तुमच्या वजनामध्ये फरक पडतो, वजन वाढायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे लिपिड प्रोफाईल तुमचे सगळे चेंज होतात आणि त्यामुळे हार्ट वरती परिणाम होतो. अच्छा. किडनीवरती परिणाम होतो, लिव्हर वरती परिणाम होतो. म्हणजे संपूर्ण सिस्टीम्स तुमच्या हळूहळू चेंज होतात. आणि त्यात जर तुम्हाला थायरॉइड सारखी असेल, हायपरथायरॉइड असेल, तर त्यात आणखीन भर पडते. असं होतं ते. त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे पीसीओडीकडे. पण साधारण आता महिलांनी 40 नंतर आपण म्हणतो सगळ्या टेस्ट करायला हव्या, पण तुमच्या मते कधी कधी आपण कुठल्या स्टेजला आपण आपल्या सगळ्या टेस्ट करून घ्यायला हव्या? नाही, तसं पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये पंडुरोग म्हणजे अॅनिमिया कॉमन आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा 10 ते 12 वर्षाच्या मध्ये जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आपलं हिमोग्लोबिन साधारण योग्य प्रकारे आहे की नाही हे बघणं जरुरीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्याला लग्न होऊन प्रसूती होते त्या प्रसूतीच्या वेळेला सगळ्या टेस्ट केल्या जातात, त्यात थायरॉइडची टेस्ट करणं महत्वाचं आहे. आणि आता आम्ही आणखीन एक टेस्ट करतो, त्याच्यामध्ये थॅलेसेमिया मायनर मेजर आहे की नाही बघाय. कशासाठी करतो की समजा मी थॅलेसेमिया मायनर आहे आणि माझा नवरा सुद्धा थॅलेसेमिया मायनर आहे, तर आमच्या दोघांचं मूल जे आहे ते मेजर जर झालं तर ते जगत नाही एक गोष्ट, आणि जगलं तर त्याच्या पाठीमागे करोडोनी पैसे खर्च होतात, कारण त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. तर अशा तऱ्हेचं ही जी थॅलेसेमिया मायनर किंवा थॅलेसेमिया हा ट्रेट आहे तो शोधणं अतिशय आवश्यक आहे. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे काही काही गोष्टी ह्या प्रेग्नन्सी मध्ये टेस्ट करणं आवश्यक आहे. आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर आपण 40 वर्षाच्या तर मॅमोग्राफी काय होतं
की मी स्तनाची काळजी घेतली, पण माझ्या घराण्यात जर समजा माझ्या बहिणीला असेल, मावशीला असेल, तर मला तो कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्तन चिकित्सा हे अतिशय महत्वाची आहे. त्याला मॅमोग्राफी म्हणतात. आता त्यानंतर सोनोग्राफी प्रत्येकाने 40 वर्षानंतर जी करायची ती ऍब्डॉमन आणि पेल्विस, नुसती पेल्विसची युट्रस साठी करून उपयोग नाही. तर ऍब्डॉमन मध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत, हल्ली ते पॅनक्रियाटिक कॅन्सर आहेत किंवा काही आहे, तर ते अर्ली डायग्नोसिसने बरे होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही करणं आवश्यक आहे. तसंच बाकीचे तुमच्या ब्लड टेस्ट ज्या आहेत किंवा एक्सरे आहे, बाकीच्या 2D इको आहे, काय आहे, तर तुम्हाला जसं पीसीओडी आहे, तर पीसीओडीच्या स्त्रीला जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा डायबिटीस होण्याची शक्यता असते. तर ही जी गोष्ट आहे ती आपण विसरून चालणार नाही. तर अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी संलग्न आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला आपल्याला काय वाटतं, काय डॉक्टर उगाच एवढे टेस्ट पैसे आमचे जातात, तसं नाहीये. कळलं का? काही टेस्ट करणं जरुरीचं आहे. आता पॅप्समियर ही आउटडेटेड झाली आहे, कारण पॅप्समियरने तेवढं कळत नाही. पण त्याच्याऐवजी तुम्ही सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीत एखादी सिस्ट आढळली तर MRI आणि सिटी स्कॅन करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजेत. शिवाय काही ट्युमर मार्कर्स आहेत ते करायला पाहिजेत. तर त्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या करायच्या, ज्या आवश्यक नाहीये त्या करायची काही जरूर नाहीये. असं आहे. नक्की. आणि दुसरं म्हणजे मगाशी आपण बोलत होतो ते हिस्टेक्टॉमीचं, कारण हल्ली प्रत्येक जण हिस्टेक्टॉमी कराच म्हणतात, कारण ते पुढे कॅन्सर पेशी वाढण्याची शक्यता असते. आता हिस्टेक्टॉमी करण्यामध्ये आमच्या शिक्षकांनी जे शिकवलं, कारण आम्हाला खूप छान शिक्षक मिळाले. म्हणजे डॉक्टर अंजिनेरी, डॉक्टर विजयकर होते. याशिवाय आमच्या कामा हॉस्पिटल मधल्या सगळ्या शिक्षिका होत्या. आणि शिवाय जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पटवर्धन म्हणून होते. अतिशय सुरेख, म्हणजे हाताने त्यांनी प्रसूती कशी करायची इथपर्यंत शिकवलेलं आहे. तर आणि एवढंच काय की आमच्यासाठी येऊन रात्री 11 ते 2 पर्यंत लेक्चर घ्यायचे स्वतः. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की त्या वयात आम्ही नाही आता करत, असं आहे ते. बरोबर. त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक स्त्री जशी वेगळी असते तशीच प्रत्येक स्त्रीचं जनन संस्था वेगळी असते. ज्या वेळेला आम्ही ह्याचं ऑपरेशन करतो, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करतो, तेव्हा तिकडे एक वेसल असते. ती वेसल टायअप केली तर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर साधारण 12-13 वर्षांनी तुम्हाला हिस्टेक्टॉमी करण्याची वेळ येते. का तर तो एक्सेसिव्ह रक्तस्राव होतो म्हणून. पण आता अति रक्तस्राव थांबावा किंवा त्याचं कारण काय, तर पहिल्यांदा आधी आम्ही गर्भाशयाच्या आवरणाची तपासणी करतो. त्या तपासणीमध्ये असं आढळलं की सिंपल हायपरप्लेसिया आहे, कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स असेल तर तो कॅन्सरकडे जाण्याची शक्यता असते. जर सिंपल असेल तर काहीही केलं नाही तरी चालते, हार्मोनल टॅबलेट्सनी बरोबर होऊ शकतं. पण जर कॉम्प्लेक्स असेल तर तुम्हाला इग्नोर करून चालत नाही. तसंच मासिक पाळी थांबली, मासिक पाळी थांबल्यानंतर रजोनिवृत्ती कधी म्हणतो आपण, 3 वर्ष किंवा 5 वर्ष थांबली असेल तर, जर 6 महिन्यांनी मला परत आली तर तो मेनोपॉज नाही. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला रजोनिवृत्ती होते आणि रजोनिवृत्तीनंतर काही वर्षांनी परत तुम्हाला ब्लिडिंग झालं, याचा अर्थ तुम्हाला निसर्गाने काहीतरी जाणीव करून दिले की आतमध्ये काहीतरी आहे आणि त्याचा इलाज तुम्ही केला पाहिजे. आणि त्या वेळेला आपल्याला कॅन्सर आहे किंवा काही आहे ते तेव्हा हिस्टेक्टॉमी करावीच लागते. म्हणजे हिस्टेक्टॉमी करण्याचे सुद्धा प्रकार आहेत. मोठी हिस्टेक्टॉमी आहे, लहान आहे, अशा तऱ्हेचे आहे. आणि खालूनही ज्यांचं खाली उतरलेलं असतं तर खालूनही गर्भाशय काढतायत. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर रश्मी फडणवीस मॅडम, ज्या स्त्री रोगतज्ञ आहेत, त्यांची मुलाखत घेतोय. त्यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर रश्मी फडणवीस, ज्या स्त्री रोगतज्ञ आहेत, प्रसूती तज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. डॉक्टर, आणखीन एक विषय आहे महिलांशी रिलेटेड, तो म्हणजे हल्ली सर्रास अबॉर्शन. म्हणजे पहिल्यांदा आपण अबॉर्शन म्हटलं की अरे बापरे,
असं व्हायचं. पण हल्ली तरुण मुली सुद्धा त्यांना काही वाटतच नाही, हा अगदी आरामात करू शकतात त्या, असं त्या इझिली थोडं वावरताना दिसत आहे. समाज बदललाय, मुली थोड्या ऍडव्हान्स झालेल्या आहेत आणि टेक्निकली आपण खूप साऊंड झालोय, त्यामुळे त्यांना तसं थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे. तर एबॉर्शन करणं नक्कीच वाईटच आहे, पण त्यासाठी आपण काय करू शकतो? नाही, खरं म्हणजे लैंगिक शिक्षणापासून हा विषय सुरू होतो. हा, लैंगिक शिक्षण मला एकदा आकाशवाणीवरती बोलवलं होतं वनिता मंडळमध्ये, तर तेव्हा म्हटलं लैंगिक शिक्षण एका माणसाने प्रश्न विचारत होते श्रोते, पण कुत्रा बंद्यांना सांगावं लागत नाही आणि माणसाला कशाला शिकवायला लागत नाही का माहितीये? आपण संगणक युगात आहोत, आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि आपण काहीतरी त्या बुद्धीचा चांगला वापर करावा अशा दृष्टीने आपण वागलं पाहिजे. तर म्हणून लैंगिक शिक्षण घ्यायचं म्हणजे काय की केवळ स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर मूल होतं ह्याच्यासाठी लैंगिक शिक्षण नाहीये. बरोबर. लैंगिक शिक्षण म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराची काळजी कशी घ्यायची, तुम्ही स्वच्छता कशी राखायची, तुम्ही मासिक पाळीमध्ये काय टँट्रम्स करायचे करू नयेत करू नयेत आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही स्वतःला व्यवस्थित ठेवायचं, हा खरा उद्देश आहे. आता दुसरं गोष्ट म्हणजे लैंगिक शिक्षण कमी पडलं म्हणून होतं का मुद्दामून ही मुलं करतात हे आपल्याला माहित नाही. कारण लिव्ह इन रिलेशनशिप आल्यानंतर माझ्या इकडे मोठा एक मला प्रश्न आला की ती मुलं लग्न व्हायच्या आधी माझ्याकडे येतात, साधारण 24 आणि 28 वर्षाची मुलं येतात आणि सांगतात आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहोत, तर आम्ही लग्न करू इच्छित नाही. म्हटलं का रे बाबा काय झालं? तर म्हणे आम्हाला सेक्स कसा होतो किंवा काय होतं त्याच्यामध्ये आम्हाला काय आनंद असतो ते समजत नाही किंवा काही वगैरे. म्हणजे अशा तऱ्हेचे लोकांची बुद्धी जी आहे ना ती भलतीकडे चाललेली आहे. तर त्याच्यामुळे प्रश्न असा येतो की हे जे होणं आहे MTP पिल्स हा त्याच्यावरती उपाय नाही आणि ते माझ्या मी पुस्तकात लिहिलंय हे गर्भनिरोधक म्हणून साधन वापरणं जाणं चुकीचंच आहे. कारण जर MTP पिल्स तुम्ही ह्या महिन्यात घेतल्या, काहीतरी संभोग आधी झाला म्हणून आणि परत संभोग झाला म्हणून परत घेतल्यात, तर काही वेळेला तुमच्या वरतून पिट्युटरी शटडाऊन होतं आणि कायमची मासिक पाळी बंद होऊ शकते. बापरे, इतका धोका आहे आणि हे तुम्हाला कोणी सांगत नाही. कारण काय स्त्रीरोग तज्ञाकडे एकदा गेलं का तो स्त्रीरोग तज्ञ बदलला जातो दुसऱ्या वेळेला, त्यामुळे त्याला माहितीच नसतं की ह्यांनी पहिल्यांदा घेतलंय. त्याच्यामुळे हा प्रकार होतो. तर त्याच्यामुळे असं आपण लक्षात ठेवायचं की लैंगिक शिक्षण आणि हे जे आहे MTP पिल्स आणि हे अबॉर्शन हा धोका आहेच. अबॉर्शन मध्ये तुम्ही जास्त वीक्स असले तरी धोका आहे, कमी वीक्स असले तरी धोका आहे. आणि ही काही काय त्याला म्हणतात ना, आपण एखादा पिक्चर आवडला आणि नाही आवडला ह्याच्यासारखी गोष्ट नाहीये. नाही खरं म्हणजे अशा तऱ्हेची गोष्ट नाहीये की बाजारात एखादी वस्तू आपल्याला आवडलेली घेतली, नाही आवडली तर आपण फेकून दिली, अशा तऱ्हेचं नाहीये. आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि शरीरावरती काही वेळेला मानसिक सुद्धा परिणाम होतो. कारण आपण म्हणतो ते स्त्रीला काही मन नसतं का, असं आहे. मी नेहमी म्हणते की स्त्री हे खरं म्हणजे केंद्रबिंदू आहे आयुष्यातले आणि ती तिच्यापासून सगळ्या त्रिज्या निघतात. म्हणजे पती आहे, भाऊ आहे, बहीण आहे, मुलं आहेत आणि सासू सासरे आणि काही आहेत. हे परिघातले हे सगळे लोक तिच्या कंट्रोल मध्ये असतात. बरोबर. पण म्हणून तिने चांगलं राहणं आवश्यक आहे. आता तेच तुम्हाला मी विचारणार होते की तरुण मुलींना म्हणजे हल्ली मुली पण व्यसनाधीनता फार वाढलेली आहे मुलींमध्ये, तर नेमकं मुलींनी आणि कारण काय असतात त्यांची की स्ट्रेस आहे. आता स्ट्रेस तुमच्याही पिढीत होता, आताच्याही पिढीत आहे, पुढील पिढीतही तो जास्ती वाढणार आहे. जसं आपण मोबाईलचं युग आता आलंय त्यामुळे स्ट्रेस वाढलाय, संगणकाचा. जरासं काउन्सिलिंगची जरूर आहे. म्हणजे काय आहे की घरची परिस्थिती कशी आहे, आजूबाजूची परिस्थिती आहे, बाबा तुझं ध्येय काय आहे आयुष्यातलं, असं सांगून काहीतरी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. आणि व्यसनाधीनता जी आहे ना तर ती एकाच बघून दुसरा करतो, असं नाही स्टेटस झालेलं आहे. तर स्टेटस असं ठेवता कामा नये. आपण त्यांना समाज म्हणजे प्रबोधन करायचं म्हटलं तर ते ऐकणारीही मुलं नाहीयेत. म्हणजे ते सुद्धा तेवढंच एक हे आहे. आपण कसं करायचं तर ते आपल्याला थोडंसं असं मला वाटतं की समूहाने आपल्याला प्रबोधन करावं लागेल आणि ते करणं आवश्यक आहेच या मुलांना. आणि ती विशेषतः कॉलेज मधली मुलं जी लगेच येतात
म्हणजे 10वी पास होऊन आलेली आहे, 10वी मध्ये तू सिगरेट ओढत नाही तो म्हणजे कमीपणा असं करून ओढायला लागतो, अशा तऱ्हेचं त्यांना हे जरा मानसिक सुद्धा बल देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही स्वतंत्र व्याख्याता पण आहात, म्हणजे वक्त्या पण आहात आणि तुम्ही ठिकठिकाणी सेमिनार्सला जात असता, तर ते काय हल्ली सध्या काय मुलांचे प्रश्न आहेत, काय त्यांच्या समस्या आहेत, म्हणजे मी म्हणेन जास्ती करून मुलींच्या. ते मुलींच्या म्हणजे काय, एक तर संवाद घरी होत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जर त्या काही सांगायला गेल्या तर आई वडील वेगळ्याच विश्वात असतात, त्यामुळे काय होतं की त्यांच्या समस्येकडे 1/4च लक्ष दिलं जातं आणि मग काय होतं काही वेळाने ते 1/4 सांगण्याचं सोडतात, मग त्या मैत्रिणींना सांगतात. आता मैत्रिणींचा IQ किती असेल त्याप्रमाणे त्या सांगणार, अशा तऱ्हेचं हे होतं. त्यामुळे पूर्वीची जी अविभक्त कुटुंब पद्धती होती ती सगळ्यात चांगली होती. निदान त्या आजीला तरी सांगायचे, म्हणजे आजी निदान ऐकणारी तरी एक लिसनर म्हणून तरी काम करू शकते, असं आहे ते. नक्कीच. आणि कमीत कमी मोबाईल बघणं, कमीत कमी टीव्ही बघणं, हे सगळं आपण नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. आता अर्थातच आता तुम्ही स्वतंत्र प्रॅक्टिस केलेली आहे बरीच वर्ष, आता तो काय फरक असतो, म्हणजे एका ठिकाणी एका सरकारी नोकरी किंवा शासकीय रुग्णालयात काम करणं आणि स्वतंत्र प्रॅक्टिस करणं? नाही, शासकीय रुग्णालयात काम करतो ना तेव्हा कामाचं बर्डन खूप, म्हणजे आम्ही कामा हॉस्पिटलला जेव्हा हाऊस पोस्ट वगैरे केली त्यावेळेला पेशंटच्या साठी आम्ही खूप झगडलो, म्हणजे आता सुद्धा पेशंट साठी झगडतो, पण पेशंट साठी झगडत असताना आम्हाला कॅटेगरी समजते की हा माणूस जरी माझ्याकडे आला नाही हा काहीतरी खोटं बोलतोय किंवा काही, त्यावेळेला तसं विचार करण्याची हेच नव्हती, कारण एका वेळेला 70 पेशंट, आता 40, आता सुद्धा कमी नाही बघा, 20 आणि 40 30 होतातच, पण तरी सुद्धा एक कॅटेगरी बाबा हा माणसाने मला अमुक एक सांगितलं पण तो बरोबर सांगत नव्हता, हे लक्षात येतं. म्हणजे मला काय म्हणायचं की स्वतंत्र प्रॅक्टिस मध्ये तुम्ही स्वतःच्या चॉईस प्रमाणे कॅटेगरी करून तुम्ही ठेवू शकता की ह्याला ही गरज आहे, ह्याला ही गरज नाहीये, हा उगाच 10 वेळा माझ्याकडे अशा तऱ्हेचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या वेळेला सरकारी ह्याच्यामध्ये एक रुटीनने काम करायचं म्हणून सुद्धा काम केलं जातं, म्हणजे एक ठराविक फॉर्म्युल्याप्रमाणे औषधं द्यायची किंवा काही द्यायचं असं, पण आता प्रायव्हेट मध्ये तसं नाही करता, प्रत्येकाचं हे स्ट्रक्चर बघून त्याची हिस्ट्री घेऊन त्याप्रमाणे औषधं द्यावी लागतात. पण म्हणजे दोन्ही ह्याची आव्हानं वेगवेगळी आहेत, स्वतंत्र प्रॅक्टिसची वेगळी आहे, आपल्या नोकरीची वेगवेगळी आहे. नक्कीच. आता परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या डॉक्टर रश्मी फडणवीस मॅडम यांच्याशी आपला संवाद असं सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर रश्मी फडणवीस मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर, आता अर्थातच तुम्ही आपला साहित्यिक ठेवा सुद्धा जपलेला आहे, म्हणजे आपली म्हणजे कुठेतरी आपल्याही हृदयाचा कोपरा एक असतो जो कलासक्त असतो तर तुम्ही त्या कदाचित छंद जोपासल्यामुळे मी आज एवढी फ्रेश आहे. नक्कीच. तुम्हाला वाचनाची आवड आहे, लिखाणाची आवड आहे, तर आणि अंकुराला वृक्ष हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे, त्या सगळ्या काळाबद्दल किंवा तो प्रवास कसा होता लेखक म्हणून? मी सदानंद दणाईत हॉस्पिटलमध्ये काम करताना दणाईत म्हणून आमचे जे अधीक्षक होते त्यांनी आम्हाला सांगितलं, ते सर्वच होते, तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला जीवनज्योतचं काम करायचंय. म्हटलं ठीक आहे, एखादा विषय जर घ्यायचा तर आपण मग अगदी छानपैकी एक विषय घेऊ. मग मी सौंदर्य विषय घेतला एक दिवस नुसता आपल्याला काय त्याला म्हणतो आपण छंद किंवा एखाद्याची आवड. नंतर निद्रा विषय घेतला, स्वप्न विषय घेतला, अशा तऱ्हेने आणि भान विषय घेतला. म्हणजे प्रत्येकाचं हे वेगवेगळा एक काय त्याला केंद्रबिंदू एक ठेवून त्याच्याभोवती मग विषय गुंतले गेले. आणि त्यामुळे मला आता एक फायदा मिळाला की अनेक लोकांशी माझा संबंध आला, अनेक लेखकांशी आला, लेखकांचा म्हणजे प्रतिक्रियेशी आला, सगळंच हे झालं. आणि त्याला आणि विशेषतः पत्रकार संघाने जेव्हा त्याला बक्षीस दिलं तेव्हा मला कळलं की कशासाठी बक्षीस दिलं जातं ते. म्हणजे
नुसतं तुम्ही दिवाळी अंक काढता ह्याला नाही, हा. तर दिवाळी अंकाची अभिरुची कशी लोकांना बरोबर, हा. गेली पाहिजे इथपर्यंत हा. असं आहे. आणि हल्ली वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. अच्छा. त्यामुळे वाचन संस्कृती टिकवायची असेल हा. तर आपल्याला हे असे नवीन प्रकाराने हे करावेच लागतं. बरं. आता आमचा हे म्हणायचं तर लोकमान्य सेवा संघाची मी माझी कार्यवाह होते. मी जवळजवळ 6 वर्ष मी ते पद सांभाळलं. त्यावेळेला अनेक लोकांच्या अनेक पद्धतीने मुलाखती घेतल्या आणि नुसतं मुलाखती घेतल्याने की त्यातून आम्ही शिकलो. आणि त्यावेळेला काय शतसंवत्सरी वर्ष सुरू होतं. त्यामुळे 10 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनेक गायक आले, अनेक लेखक आले, अनेक वैज्ञानिक आले, रघुनाथ माशेलकर सारखे आले. त्याच्यामुळे आम्हाला एक एक गोष्ट शिकता आली प्रत्येकाकडनं. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सध्या जी आहे ती सीमा जोशी दिलासा केंद्रामध्ये अध्यक्ष म्हणून आहे. लोकमान्य सेवा संघाची ती ब्रांच आहे. आमची हेल्पलाईन सुद्धा आहे. त्या हेल्पलाईन मध्ये आम्ही काय करतो की विल बनवायचं काम आमच्या बागेशीताई करतात. निवृत्त न्यायाधीश आहे फॅमिली कोर्टाच्या. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आशा कुलकर्णी MSW आहेत, त्या संपूर्ण ह्याची दुरा आणि सगळं जे काही टाइम टेबल असतं ते पाहतात. त्यात आम्ही देहदान, नेत्रदान, ऑर्गन डोनेशन असं करतो. शिवाय लिव्हिंग विल हा एक नवीन कन्सेप्ट आहे. तो आपलं विल आणि कौटुंबिक समस्या याच्यावरती आम्ही काम करतो. आणि ते रोज 10 ते 12 चालूच आहे. म्हणजे सतत अव्याहत चालू आहे, त्याला सुट्टी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिलासाच्या थ्रू आम्ही साहित्यिक कार्यक्रम करतो. आत्ताचा नुकताच पार पडलेला जयवंत दळवींवरचा कार्यक्रम होता. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण झालं आणि त्यांचा स्मृतिदिन 16 सप्टेंबरला होता. त्या अनुषंगाने जयवंत दळवींवरती ठणठणपाळ एक कार्यक्रम झाला. त्या वासंती गोखले म्हणून आमच्या आहेत, त्या वाचन करून संपूर्ण सगळे कार्यक्रम ठरवतो आम्ही. तो 36वा कार्यक्रम होता आमचा. म्हणजे आम्ही किती म्हणजे सयाजीरावांवरती केला होता, गायकवाडांवरती, रामशास्त्री प्रभूंवरती केला होता. असे अनेक वेगवेगळ्या साहित्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बालगंधर्वांवरती म्हणजे रामगणेश गडकरींवरती सुद्धा केला होता, बालगंधर्वांवरती सुद्धा केला होता. अशा तऱ्हेचं एक किती छान. त्यात आनंद काय मिळतो, एक ती प्रक्रिया महत्वाची असते. कार्यक्रम सादर होण्यापेक्षाही जी प्रक्रिया असते, 40-50 पुस्तकं वाचायची, त्यातले नोट्स काढायच्या, त्यातल्या पद्धतीने दृकश्राव्य करायचं, सगळं मी दृकश्राव्य माध्यमातून करतो. असं नाही, नाटक नाटुकली असते, संवाद असतात वगैरे. अच्छा, नक्कीच. आता भावी प्रोजेक्ट काय आहेत? म्हणजे लिखाण वाचन हे तर असेलच, मुलाखती घेणं हे सुद्धा एक तुमचं असेल, पण अजून काही समाजोपयोगी कामं तुम्ही करायची ठरवली? नाही, मला वाटतं एक म्हणजे जागरूकता, सायबर जागरूकता आणि लहान मुलांचं संगोपन करण्याच्या आधी प्री काउन्सिलिंग जे आहे विवाहपूर्व, कारण विवाह आता आपण बघतो की घटस्फोटांचं वाढलं, तर त्याच्यामुळे नक्की काय हवंय मला तेच कळत नाही आयुष्यात त्या मुलीला. तर ते नक्की काय हवं आहे ते शोधून काढून म्हणजे मला हे करायचं की नक्की काय, म्हणजे मलाच समजत नाहीये की आम्ही मूर्ख होतो का, आपण सांगणारे म्हणजे आमचे आई वडील मूर्ख होते असं होतं ना. तर त्याच्यामुळे म्हटलं की त्यांना नक्की काय हवंय. कदाचित गतिमान जीवन आहे, संगणक युग आहे, तुम्हाला पैशाचे पॅकेजेस मोठे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित एखादं स्टेटस तुमच्या स्टेटस पर्यंत दुसरा माणूस येत नाही, असं असेल काय, म्हणजे नक्की काय आहे. तर ह्या समस्यावरती अभ्यास करावा आणि लिव्हिंग विल आणि ऑर्गन डोनेशन ह्याच्यावरती काम करावं. तसंच सगळीकडे ग्रामीण विभागात जाऊन साक्षरता, आणि आता आम्ही वृद्धाश्रमांचे सुद्धा काम करतो. वृद्धाश्रम पुस्तिका काढणार आहोत. तर वृद्धाश्रम पुस्तिका खरं सांगायचं म्हणजे 30-40 वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. काही खूप आनंदीत आहे, काही खूप दुःखात आहे. म्हणजे अक्षरशः दुःख म्हणजे तुम्ही शोधूनही सापडणार नाही असं दुःख त्या वृद्धाश्रमात आहे. इतकं म्हणजे सांगायला सुद्धा कसं तरी वाटतं मला. पण तरी सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजेत. आपण जागरूकतेने सगळ्या गोष्टीकडे समाजात वापरलं पाहिजे. आता विषय निघालाय म्हणून विचारेल की वृद्ध महिलांच्या काय समस्या असतात, की म्हणजे कसं त्यांची ट्रीटमेंट आपण करू शकतो. कारण एकतर आपण विसरायला लागतो त्या वयात, म्हणजे आपल्याला विसरभोळेपणा वाढतो.
नाही, विस्मरण विस्मरण, आणि अल्झायमर ह्याच्या हा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो खूप कठीण आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगू की प्रत्येक स्त्रीनी स्वतःला एक छंद लावून घेतला पाहिजे. प्रत्येक स्त्रीनी आपल्या कुटुंबियांसहित संवाद साधला पाहिजे. आणि एवढंच नाही तर कुटुंबांसमवेत नुसतं संवाद नाही तर मित्रमैत्रिणींबरोबर सहलीला जाणं किंवा गेट टुगेदरला जाणं. कारण कधी कधी काय होतं कुठे ते कपडे घालून तयार होऊन जायचं, असं कंटाळा न करता गेलं पाहिजे. तर त्यांना ती नवीन ऊर्जा मिळेल. प्रत्येक क्षणी प्रत्येकाने नवीन ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच येणार. आणि नवदुर्गेच्या ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की एक स्त्रीकडे एक हत्यार असतं. जसं रडण्याचं हत्यार आहे, लढण्याचं पण आहे. त्यामुळे लढून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे आपण असं ठरवूया की जे काही आहे ते स्वीकारायचं, त्यातून पुढे मार्ग काढायचा आणि आपल्या बरोबर आपण इतरांसमवेत जायचं. एवढं ठेवलं तर आपण खूप आयुष्य छान करू शकतो. वा वा. अवघ्या खरं 30-40 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये तुम्ही खरं तर जीवनाचा सार सांगितलं. म्हणजे महिलाने एका महिलेने कसं असलं पाहिजे, जसं आपण म्हणतो सगळं पूर्ण कुटुंब आणि अर्थात पूर्ण समाज त्या एका महिलेवर अवलंबून असतो. तर प्रत्येक स्त्रीने जागरूक होणं गरजेचं आहे, स्वतःसाठी नक्की वेळ काढणं गरजेचं आहे आणि आपल्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आपला आहार विहार सगळ्यात छान ठेवला पाहिजे. म्हणजे आपण डॉक्टर रश्मी फडणवीस यांच्यासारखं छान तजेलदार आणि फ्रेश दिसू शकतो. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षक आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जागर स्त्री शक्तीचा नवरात्र आणि उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नवीन कर्तृत्ववान महिलेसह. तो मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य